पुण्यात अल्पवयीन मुलीवर आजोबांकडूनच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पर्वती भागातील ही धक्कादायक घटना आहे। आरोपी आजोबाला जे आहे ते अटक करण्यात आले आहे। नागरिक रस्त्यावर उतरलेत। वरिष्ठ पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत लाईनवरती जोडले गेलेले आहेत। प्रदीप, सध्या परिस्थिती काय आहे? नागरिक जे आहेत रस्त्यावर आलेले होते ते तिथून निघालेले आहेत का? पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तिथे तैनात करण्यात आलाय। सध्या तिथलं काय अपडेट आहे ते सांगशील? सचिन, अजूनही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आलेली नाही। नागरिकांना पोलिसांकडून आवाहन केलं जाते की या सगळ्या परिसरामध्ये गर्दी करू नका। पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मांकडून जी माहिती देण्यात आली की आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। मुलीला मेडिकल चेकअपसाठी त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। मुलीची तब्येत जी आहे ती सध्या व्यवस्थित आहे। सख्या आजोबांकडूनच अल्पवयीन मुलीवरती जो आहे तो अत्याचार करण्याचा प्रसंग जो आहे तो पर्वती पायथ्या परिसरामध्ये घडलेला आहे। त्यानंतर आपण पाहतो की नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। पोलिसांकडून आवाहन केले जाते की रस्त्यावरती गर्दी न करता आम्हाला या सगळ्या परिसरामध्ये तपास जो आहे तो करू दिला जावा। मात्र नागरिकांकडून मागणी होती ती म्हणजे आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या। मात्र जी पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे की सख्या आजोबांकडूनच लहान चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। महिला ज्या आहेत ते मोठ्या संख्येने रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पोलिसांकडून नागरिकांमध्ये समन्वय साधला जातोय की या सगळ्या परिसरामध्ये जे आहे गर्दी करू नका। आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला आहे। पर्वती पोलीस ठाण्यामध्ये अगदी थोड्या वेळामध्ये गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल केला जाईल। मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीवरती कठोरातली कठोर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांकडून फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण जे आहे ते चालवलं जाईल, अशा पद्धतीची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेला आहे। आणि सध्या आपण पाहतो की पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते सगळ्या परिसरामध्ये लक्ष ठेवून आहेत। स्वतः पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आपण पाहतो की 1 तासापूर्वी या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेले होते। नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहता त्यांना समजावून सांगितलं जाते, कायदेशीर बाजू जी आहे ती सुद्धा सांगितली जाते। मात्र या सगळ्या घटनेमध्ये आजोबांकडूनच मुलीवरती अत्याचार जो आहे तो करण्यात आल्याची घटना झालेली आहे। आपण पाहतोय की पर्वती पायथ्याला हा सगळ्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिक जे आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत। नागरिकांचं म्हणणं आहे लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि आरोपीला